रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का असा सवाल करत सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलेला आहे। कोण आहेत चाकणकर, त्यांच्यावर बोलल्यामुळे प्रसिद्धी मिळते म्हणे अशी टीका अंधारे यांनी केली। तर विरोधकांची टीका मी स्वीकारलीच नाही, त्यांची टीका त्यांना परत करते असा पलटवार चाकणकरांनी केलाय। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। खोटं बोलण्यात ती पटाईत बाई आहे। खोटं बोल म्हणजे ती संविधानिक पदावर बसून असंविधानिकपणे राहतीये। त्यामुळेच आम्ही अजितदादांना रिक्वेस्ट करतोय की तिला ताबडतोब त्या पदावरून हकलून द्या। पण सुनील तटकरेंचं मला काही गणितच कळत नाही, त्यांना त्या तिथंच पाहिजेत। पहिलं झाले, दुसरं झाले, आता पुन्हा अध्यक्ष केले, असं कोणतं त्यांनी मोठं काम केलंय सुनील तटकरेंचं मला माहिती नाही। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे। हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं। पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांना परत। महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे, याची सुद्धा चौकशी होईल। महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल, तेही आपल्या समोर येणार आहे। पण त्याच्यासाठी त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात।